तिकडे नाशिकमध्ये आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। भाजप कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। तर आंदोलनाच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिकमध्ये आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील आता सरकारला देण्यात आलेला आहे। तर काही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या कडून मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न देखील आंदोलकांनी केलेला आहे। त्यामुळे आंदोलकांचे प्रश्न सरकार कशा पद्धतीने हाताळतं ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर नाशिकमध्ये आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे की ज्यांनी 10-10 वर्ष सेवा केलेली असते शाळेमध्ये, आता त्याला तुम्ही कमी करायला निघाले, रस्त्यावर आणायला निघाले आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं तिथे माणसं भरायला सुरुवात केली। कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ह्या 10 वर्ष ज्यांनी काम केलं त्यांचं काय करायचं? ती गुणवत्तेची मुलं आहे असं काही नाही, परंतु केवळ कॉन्ट्रॅक्ट पद्धती, त्याच्यात चाललेलं आर्थिक विषय, ह्या सगळ्यातून अशा गोष्टी दुर्दैवानं घडताना दिसत आहेत। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतली म्हणतात, आश्वासन दिलं। माझा आग्रह आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी, मी आज पत्र तर दिलेलं आहे त्याला, पण मी प्रत्यक्ष बोलणार आहे फोनवर की तातडीने काहीतरी निर्णय करा। असे 35-35 दिवस आदिवासींच्या मुलांचे हाल चालले असतील तर बिलकुल बरोबर नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।